नमस्कार मित्रांनो, मी अनिल गणवट, स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष. भावांनो, आज एका फार महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालणार आहोत. आपल्या देशामध्ये लोकशाही शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत. विषय आहे लडाखचे नेते सोनम वांगचुक यांची अटक. सोनम वांगचुक हे जे व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये थ्री इडियट्स हा जो चित्रपट आला होता त्याच्यामध्ये फुलचूक वांगडू किंवा ज्याला आपण रॅन्चो म्हणून त्याच्यामध्ये दाखवलं गेलं. त्यांच्या ती जी कथा आहे ती काही प्रमाणामध्ये सोनम वांगचुक यांच्या जीवनावरती आधारित होती. कोण आहे ती सोनम वांगचुक? हे लडाखचे रहिवासी आहेत, इंजिनियर झालेले आहेत आणि एक असाधारण बुद्धिमत्ता, एक प्रामाणिकपणा त्यांच्याकडे दिसून येतो. ते स्वतः संशोधक आहेत. अनेक त्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधनं केलेली आहेत. तसेच ते पर्यावरणाचे अभ्यासक आहेत. जे वातावरणामध्ये बदल होत आहेत, क्लायमेट चेंज होत आहे, त्याच्यावरती सुद्धा ते एक अभ्यासक म्हणून प्रख्यात आहेत. जगभर त्यांना मान्यता आहे. तिसरे म्हणजे शिक्षण तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत एक नापासांची शाळा सुरू केलेली आहे. 10वी-12वीमध्ये जे मुलं नापास होतात, या नापास झालेल्या मुलांना वेगवेगळे कौशल्य ते शिकवतात आणि त्याच्यामध्ये ते तयार करून घेतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे ते आंदोलकही आहेत. काही राजकीय विषय घेऊन त्यांचे आंदोलनं सुरू असतात. आता सध्या त्यांचं आंदोलन जे सुरू होतं, हे आंदोलन होतं की ज्या वेळेला काश्मीरचं 370 कलम हटवलं आणि काश्मीरची विभागणी केली, लडाख हा एक वेगळा प्रांत त्याच्यातून तयार केला. परंतु लडाख हा आजही केंद्रशासित प्रदेश आहे. याला लवकरच आम्ही राज्याचा दर्जा देऊ असं आश्वासन आजच्या आपल्या केंद्रातल्या सरकारने दिलेलं होतं. तसंच एक परिशिष्ट 9 परिशिष्ट 6 जे शेड्यूल 6 म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्रांना एक वेगळा अधिकार दिला जातो. लडाख हे शेड्यूल 6 मध्ये घेतलं जावं अशी मागणी आहे आणि याच्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं. त्यांनी अनेक विषयावरती लडाखमध्ये आंदोलनं केली. याच्यासाठी एकदा त्यांनी लडाख ते दिल्ली असा त्यांनी पायी मार्च सुद्धा काढला होता. त्याच्या अगोदर त्यांनी चीनने आपल्या भारताच्या सीमेमध्ये अतिक्रमण केलेले 8,000 चौरस किलोमीटरचं अतिक्रमण झालं असा दावा केला जातो. ते दाखवण्यासाठी त्यांनी त्या बॉर्डरवरती जाण्यासाठी मोठा जनसमुदाय घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. तिथेही त्यांना अडवलं गेलं. अशा अनेक प्रकारे वेगवेगळे आंदोलनं ते करत राहतात. त्याचबरोबर त्यांचं शिक्षणाचं काम सुरू आहे. त्यांनी अनेक संशोधनं केली. त्याच्यामध्ये एक आहे जे आपल्या देशातल्या फौजा लडाखच्या सीमेवरती कारगिलच्या भागामध्ये तैनात असतात आणि तिथे तापमान हे 10 डिग्रीपेक्षा म्हणजे उणे 10 डिग्रीपेक्षा कमी असतं. -14-15 डिग्रीपर्यंत तिथं तापमान जातं आणि अशा तापमानामध्ये आपल्या सैनिकांना तिथे दिवस काढावे लागतात. मग त्यांच्या सोयीसाठी सोनम वांगचुक यांनी सोलर तंबू, सोलर टेंट असे त्यांनी डिझाईन केले आणि ते तिथल्या आपल्या सैनिकांना उपलब्ध करून दिलं. बाहेर -15 जरी तापमान असलं तरी त्या तंबूच्या आतमध्ये अधिक 15 तापमानापर्यंत ते राखलं जातं. तर अशा पद्धतीचं आपल्या सैनिकांना फार उपयोगी पडेल, त्यांची शारीरिक क्षमता टिकून राहील अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेले, अनेक असे केलेले. आणि ज्या ज्या वेळेला चीनने तिकडे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ही लडाखची जनता त्यांच्या समोर उभी राहिलेली, त्यांच्याशी लढा दिलेला आहे. ज्या ज्या वेळेला चीनच्या सीमेवरती काही लढाईचे प्रकार होतात त्यावेळेला पूर्ण लडाखची जनता तिथे स्वखर्चाने आपल्या सैनिकांच्या मदतीसाठी तिथे धावून जाते. सर्व प्रकारची मदत आपले लडाखचे जे नागरिक आहेत ते त्यांना मदत करत असतात.
आणि अशा या नेत्याला काही दिवसापूर्वी केंद्र शासनाने अटक केलेली आहे. त्यांना अटक कोणत्या गुन्ह्यामध्ये केलेली आहे? गुन्हा त्यांना माहिती नाही. राष्ट्रीय सुरक्षा कायदा, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट या कलमाखाली त्यांना अटक केलेली आहे आणि लडाखवरनं उचलून त्यांना 3000 किलोमीटर जोधपूरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती आरोप काय आहे? ते देशद्रोही आहेत. देशद्रोही कसे आहेत की त्यांनी पाकिस्तानमध्ये गेले आणि तिथं त्यांनी भाषण दिलं. पाकिस्तानात ते कशासाठी गेले? आता अनेक लोक पाकिस्तानात जात असतात. आपले पंतप्रधान अनेक वेळा पाकिस्तानात गेले, आता चीनला जाऊन आले. मग ते काय देशद्रोही म्हणायचं का त्यांना? मुळात सोनम वांगचुक हे पाकिस्तानात का गेले होते हे पाहायला हवं. पाकिस्तानमध्ये अतिशय एक प्रतिष्ठित वृत्तसंस्था आहे डॉन नावाची. या डॉन समूहाने पर्यावरण आणि जे हवामान बदल आहे याच्यावरती एक परिसंवाद, एक कॉन्फरन्स इस्लामाबादमध्ये आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये आपलं मत मांडण्यासाठी सोनम वांगचुक यांना निमंत्रित केलं होतं, कारण ते हवामान तज्ज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. देशातून पासपोर्ट घेऊन, व्हिसा घेऊन अगदी कायदेशीर पद्धतीने ते पाकिस्तानामध्ये गेले. त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय कौतुकास्पद उद्गार तिथे काढलेले होते. हा काय देशद्रोह आहे का? या ज्या कारणाने त्यांना आज अटक केलेली आहे त्याच्यामध्ये देशद्रोह हा कसा होतो? त्यांचं इथं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनातले व्हिडिओ कुणीतरी पाकिस्तानच्या सोशल मीडियावरती टाकले. याच्यामध्ये सोनम वांगचुक यांचा काय दोष आहे? तरीसुद्धा असे देशद्रोहाचे आरोप त्यांच्यावरती लावून त्यांना अटक केलेली आहे. मुळात सोनम वांगचुक आता जे आंदोलन करतायत हे कशासाठी आहे? हे आंदोलन आहे भारत सरकारने काश्मीरचं 370 कलम रद्द करून काश्मीर आणि लडाख असे 2 वेगळे भाग केले. त्याच्यामध्ये लडाखला त्यांनी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे आणि लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा देऊ असं आश्वासन केंद्र शासनाने दिलं. त्याचबरोबर परिशिष्ट 6 ज्यामध्ये आदिवासी विशेष हक्क दिले जातात आदिवासी क्षेत्राला, ते परिशिष्ट 6 मध्ये लडाखचा समावेश आम्ही करू असंही आश्वासन दिलेलं आहे आणि या 2 मागण्या पूर्ण कराव्यात, दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत म्हणून सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं. शांततेच्या मार्गाने सगळं आंदोलन सुरू होतं. तिथे या शांततेत बसलेल्या लोकांवरती सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी, चिरडून टाकण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रुधूर तिथं सोडला. त्याच्यामुळे चिडून काही तरुणांनी थोडाफार प्रतिकार केला असेल तर पोलिसांनी थेट गोळीबार केला. त्याच्यामध्ये 4 आंदोलकांना आपल्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं. 80 ते 90 आंदोलक गंभीर जखमी होऊन आज दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. हा अत्याचार पोलिसांनी केला, हिंसाचार पोलिसांनी केला आणि हिंसाचार भडकवण्यासाठी यांनी प्रवृत्त केलं म्हणून सोनम वांगचुक यांना अटक केलेली आहे. हे अतिशय चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे आणि गंभीर आहे. अशा पद्धतीने जर लोक आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर येत असतील, सरकारकडे दाद मागत असतील आणि तुम्ही आंदोलनं चिरडून टाकत असतील तर याला लोकशाही म्हणत नाही आहेत. यापूर्वीसुद्धा सोनम वांगचुक यांनी अनेक आंदोलनं केली. त्यांनी लाँग मार्च काढला होता. लडाख ते दिल्लीपर्यंत ते पायी चालत आले होते आपल्या समर्थकांना घेऊन आपल्या मागण्यांसाठी. चीनच्या सीमेवरती ज्या वेळेला अतिक्रमण होतं आहे असं दिसल्यानंतर त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही सरकारने त्यांना जाऊ दिलं नाही. आणि आता त्यांना अटक केल्यानंतर त्यांना कोणाला भेटूही दिलं जात नाही. त्यांच्या पत्नीने दिल्लीच्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की माझ्या पतीवरती असा असा अन्याय होत आहे, त्यांना भेटू दिलं जात नाही, त्यांच्या औषध गोळ्या त्यांना दिल्या जातात का काय माहिती नाही आहे. एवढंच नाही तर त्या दिल्लीमध्ये फिरत असताना, सोनम वांगचुक यांच्या पत्नी दिल्लीमध्ये फिरत असताना त्यांच्या गाडीच्या मागे सतत एक गाडी असते आणि ती यांच्यावरती वॉच ठेवत असते
एवढंच नाही तर यांचे जे समर्थक यांच्याबरोबर होते यांना पोलिसांनी पकडून नेलं काही कारण नसताना आणि त्यांना तिथे जेलमध्ये बऱ्यापैकी शारीरिक आणि मानसिक छळ होतो आहे असंही त्या जाहीरपणे म्हणालेले आहेत. त्यांना मारहाण केली जाते असंही म्हटलं जातं आहे. भावांनो, आज सोनम वांगचुक यांच्यावरती ही वेळ आलेली आहे. उद्या कदाचित माझ्यासारख्या तुमच्यासारख्या जे सामाजिक काम करणारे लोक असतील यांच्यावरही ही वेळ येऊ शकते. आज आपण हे बोलतो हे सुद्धा त्यांना जर पटलं नाही तर कदाचित माझ्यासारख्याला जेलमध्ये टाकू शकतील. तर ही लोकशाही नाही आहे. जर आपल्या देशामध्ये लोकशाही असेल तर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, तो कायम राहिला पाहिजे आणि हा राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर सोनम वांगचुक यांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायला हवं. आज ते जात्यात आहेत, आपण सुखात आहोत, उद्या आपणही जात्यात जाण्याची शक्यता आहे. तसं होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने तुम्हाला सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करता येईल, सरकारचा निषेध करता येत असेल ते करा आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी जे जे तुम्हाला करता येईल ते करा. एवढीच मी या व्हिडिओमार्फत विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.